माझ्या बहिणीलाच मोठ्या दत्तक दिलं मी 5 महिन्याची असताना. तर मुलीसाठी मी पत्र लिहिलं. माई माऊलीची माया. प्रिय बाळा, कशी आहेस? माई माऊली बाळा, तू माझ्यापासून दूर झालीस मला खूप वाईट वाटतं. पण मी कुठल्या दुसऱ्या दृष्टिकोनाने मी तुला दूर केलेलं नाही आहे. आई मरो मावशी जगो असं जगात म्हटलं जातं. पण खूप तू नशीबवान आहेस. आईसारखी मावशी तुला मिळाली. बाळा, तू मावशीचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे हीच माझी इच्छा आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला, प्रत्येक यशाला माझी साथ, बाबांची साथ तुला नक्की असावी. इतकं आहे की तू मावशीला कमी प्रेम देऊ नकोस. आईची माया, आईचं प्रेम नक्की द्यावं हीच माझी इच्छा आहे. थँक्यू. ताई, मला खरं तर एक प्रश्न इथे विचारावासा वाटतोय तुला, की आपल्या स्वतःच्या मुलीला दत्तक देण्यामागे असं काय कारण होतं? माझ्या बहिणीला मूल होत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही होऊ शकणार. माझ्यापेक्षा खूप मोठी आहे ती. मी सर्वात लहान आहे. आम्ही 5 बहिणी आहे. माझी पहिली डिलिव्हरी देखील माझ्या बहिणीनं केली. मग मी तिला वचन दिलं होतं की दुसरं बाळ काही का होईना मी तुला दत्तक देईन. तर मला मुलगी झाली. तर ती सहखुशी राजी झाली. माझे मिस्टर तयार झाले. म्हणून आम्ही 5 महिन्याची होती तेव्हा तिला दत्तक दिलं. मी आता काय बोलू याच्यावरती? म्हणजे आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला, आपल्या बहिणीला दत्तक देताना किती मनावरती दगड ठेवला असेल ह्या माऊलीने, ह्याची मी कल्पना करू शकतो ताई. कारण एकटीच आहे की माझी आजी माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या मामाला दिलेलं आहे. आजीला असं वाटत होतं की सगळे नाती लहान आहेत, सगळ्यांना बाळ होते, माझ्या सुनाला होत नाही आहे. मग मी असं लहान असताना आजीसोबत जायची यायची. तर आजीला म्हणायची माझं लग्न झालं ना की मी माझं बाळ तुला देईन. जोवर तू ह्या जीवनात आहे तोपर्यंत तर तू तुझ्या नातीचा आवाज ऐकचेल. तर तितकंच माझ्या मनात होतं. मी ती इच्छा पूर्ण केली. ही गोष्ट मी आत्तापर्यंत कुणाला नाही बोलली आहे, पण मी इथं बोलून दाखवते. फक्त इतकंच की माझ्या आजीसाठी मी माझं बाळ दत्तक दिली आहे. म्हणजे ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच माहिती नाही माहीत. आणि तुम्ही या कार्यक्रमाद्वारे तुम्ही हे आज इथे व्यक्त केलं. मित्रांनो, जसं ताई म्हणाले की ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हती, पण आज ती गोष्ट तिला ह्या पत्राद्वारे तिला मांडावीशी वाटली, तिच्या भावना लोकांपर्यंत पोचवाव्याशा वाटल्या. त्याच्यासाठी मला वाटतं की आपला हा जो मनातलं पत्र, हा जो भाग आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हेच आपल्या या कार्यक्रमाचं खास वेगळेपण आहे आणि ह्याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी आणि खूप खूप मनापासून कौतुक तुमचं. ओके, आणि आता आपण जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.